आजा. मावशी बरी आहे ना? होय, आता जस्ट औषध घेऊन झोपली. काय खाल्लं का? होय, आम्ही दोघं जेवलो. तू जेवली का? होय. आणि होय का, माझी फोनवर काय म्हणत होतीस? हा, ते एका पोराचा फोटो दाखवायचा होता. हे बघ. यो हा. का? काय झालं? अगं यो तर आमच्या मामीच्या नात्यातला आहे. तुझ्या मामीनंच आणलंय स्थळ. काय? आमच्या मामीने तुझ्यासाठी स्थळ आणलंय? होय. माझ्या घरच्यांना काय काम नाही आणि तुझ्या मामीला बी काय काम नाही. ढीगभर फोटो आणले होते. माझा फोटो नव्हता ना त्यात. तुझा कसा असेल? तुझं तर नीट जपून ठेवलं असेल ना कुणासाठी तरी. कोणासाठी? कुणासाठी नाही. माझं सोड. बरं ये इकडे बस जरा. बाकीची पोरं कशी होती का? एवढी काही खास नव्हती. यो आवडला होय तुला? आवडला म्हणजे जरा बरा वाटला. जरा बरा. अगं चांगला आहे की. आता ते बघूनच ठरवायचं. न बघता कसं सांगणार? म्हणजे बघणार नाही हो पोरगा? तू सांगितलंस तर बघीन. असं आहे होय. लग्न कोणा संग करणार? तर ती मी सांगितलं त्याच्या संग. गप्पे. आधी सांग पोरगा कसा आहे ते. आता सांगायचं काय त्यात? चांगलाच आहे की. होय. मग बघते. बघ बघ, पार्टी लय मजबूत आहे. मजबूत म्हणजे? अगं मजबूत म्हणजे मजबूत, म्हणजे मोठी पार्टी. कशाला कमी नाही बरं का. 40-50 एकर तर नुसता ऊस आहे. हो. आणि प्रत्येकाला सेपरेट गाड्या. बंगला तर बघशील ना, असला बंगला ना त्यांचा मोठा. असू दे की मग. हे अगं असू दे की काय. तू जर या पोरावर जुळलं ना, तू काय ऐकत नसती बाबा. म्हणजे मी आपलं सांगितलं नुसतं. सांगून काय उपयोग नाही. का? अरे पैसे बघून लग्न करणाऱ्यातली नाही रे मी. मला तर असा बी पोरगा चालेल त्याचं भले काय नसू दे, कुणाची साथ नसू दे, पण जीवाला जीव देणारा असेल ना, तर त्याच्या बरोबर एका चुलीवर बी संसार करायला तयार आहे मी. अगं नुसता पैसेवाला म्हणून नाही, चांगला आहे म्हणून बघ. आणि खरंच चांगला आहे. बर, बघू. शितले, एक विचारू का? विचार की. तू अचानक अशी शानगत कशी काय वागायला लागली ग? मी अशीच आहे. तुम्हाला ओळखलंच नाही. मी ओळखलं नाही हो तुला. नाहीच ओळखलं. मला ओळखणं एवढं सोपं नाही. शीतल पवार नाव आहे माझं. ए, अजिंक्य शिंदे म्हणतात मला. आणि शीतल पवार काय ना, चांगलंच माहिती आहे मला. होय. सावकाश. रावल्या, केस कापायची त्याची. जित्तू काका, केस नाही केस म्हणायचं असतं. ए, लय नको शिकूस. बाबू कुठे गेल्यात? बाहेर गेल्यात. मग केस कापशील काय ज? हा, कापतो की. बसवा इथं. आज काय निवांत आहेस? होय. तू कधी निवांत नसतोस म्हणा. चांगला कट मार. आणि त्याचं काय ऐकू नकोस. ते हानिसिंग बिनिसिंग कट काहीतरी सांगेल. मग कसला मारू कट? आता पावसाचा बारीक केस असलेलीच बरी. मार काहीतरी चांगला कट. पैलवान कट मारतो. पहिलवान? असा पैलवान कट मारतो की पैलवान पण म्हणला पाहिजे. कुठल्या पैलवानानं पैलवान कट मारलाय तो? नाही नको नको, पहिलवान कट नको. त्याचे मिस काय आवल रे.
येऊ का मी हं? काय ध्रुव, शाळा काय म्हणते तुझी? शाया कभी बोलती है क्या? हं? माझं चुकलं बाबा. तो मत चुको ना. हं. ध्रुव, दीदी कुठं आहे तुझी? पता नहीं, म्हणजे घर से गुस्सा होकर चली गई. अयो, गुस्सा का? उसको लड़का देख रहे हैं ना, तो वो गुस्सा होगी. शीतलला पोरं बघायला चालू केलं वय. हाँ, कसला मुलगा पाहिजे? म्हणजे अपेक्षा काय आहे? मम्मी कह रही थी कि गोरा चाहिए, तुम्हारे जैसा काला नहीं चाहिए. मी कुठं एवढा काळ आहे? हा, म्हणजे जरा सावळा आहे, पण लय कुठं काळ आहे. बाल काटो. हाँ, काटता हूँ कि तू मेरा कॉन्फिडेंस घालवू काय आहे क्या? नीलम, काय ग? ते सामान का काढलेस बाय? नीलम, हं? अगं हे सामान का काढलंय? अहो, बघा ना, आपल्या शितलीचं दुपटे सापडले. एवढीशी होती ना, आणि आणि बघता बघता केवढी मोठी झाली ना आपली शितली. वेळ कसा भुरकन निघून गेला कळलाच नाही, आणि विश्वासच बसत नाही की आज आपण तिच्या लग्नाविषयी बोलतोय. इवली इवली पावल्या घरात बागडायला लागली ना, तेव्हा किती आनंद झाला. पवारांच्या घरात 40 पिढ्यात पहिल्यांदा पोरगी जन्माला आली. केवढं कौतुक होतं आम्हा भावांना. नीलम, तिच्या जन्माला आल्यापासूनचा हा आनंद आता तिच्यासोबत निघून तर जायचं नाही ना या घरातून. आपण राहू शकतो का ग शीतल शिवाय?